महासागरांचे महत्व या धड्याच्या पुढच्या विभागात आता आपण प्रवेश करतोय. चला तर. आता परत काही मुद्दे आपण स्पष्ट करणार आहोत. तर सागरी प्रवाह हे जलवाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाचे असतात आणि जलवाहतूक ही सागरी प्रवाहाला अनुसरून अशीच केली जाते. त्याच्यामुळं काय होतं, तर सागराचा वेग वाढून वेळेची आणि इंधनाची सुद्धा आपली बचत होते. तसंच जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता ही इतर मार्गांच्या तुलनेमध्ये जास्त असते आणि या कारणामुळेच अवजड वस्तू, कोळसा, कच्चा माल, कच्चं तेल, धातू खनिज, अन्नधान्यांची वाहतूक हे करणं हे उपयोगात आपल्या येतं. आता आपण इथपर्यंत बघतोय, की खूप छान असं आपल्याला सागराचं महत्त्व कळालेलं आहे. कशी खनिजे आपल्याला मिळतात, किती आपले जीव आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपला आहारही आहे, काही औषधी निर्मितीसाठी सुद्धा केले जाते, इत्यादी, इत्यादी. तर आता या महासागराच्या समस्या काय आहेत, त्या आपण लक्षात घेऊया. तर पृथ्वीचा 80% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. आणि मानव आपला जे काही गरजा आहेत त्याच्या स्वतःच्या, त्यांच्यासाठी त्या गरजा भागवण्यासाठी ज्या कृती करत असतो, त्याच्यातूनच मग अनेक कचरा निर्माण होत असतो आणि अशा ह्या कचऱ्यापासूनच प्रदूषण निर्माण होतं. तर आता आपण बघतोय की तेल गळती. शहरामध्ये तयार होणारा घनकचरा हा सागर जलात टाकला जातो. मग जहाजातून टाकलं जाणारं साहित्य, मासेमारीचा अतिरेक, किनाऱ्यावरील खारफुटी आणि जंगलतोड, पाणसुरुंगामुळे होणारे विध्वंस, त्याच्यानंतर उद्योग आणि शहरं यातून सोडलं जाणारं सांडपाणी, त्याच्यानंतर समुद्रातील उत्खननामुळं होणारं प्रदूषण, ह्या सगळ्या बाबींमुळं समुद्रातील पाण्याचं प्रदूषण होतं. आणि काही काही किनारपट्टीचे प्रदेश तर जलचरांसाठी जवळ-जवळ मृत्यूचे सापळे बनत आहे. उदाहरणार्थ निळा देवमासा, समुद्री कासव आणि डॉल्फिन ह्यांना हे खूप खतरनाक आणि हानिकारक असं आहे. उजव्या बाजूला आपण आपल्या उपक्रमात बघतोय, की कसं ते सांडपाणी समुद्रात मिसळलं जाते, तेलगळती कशी होती आणि त्याच्यामुळे आपले मासे कसे नाहक बळी जातात. आपलं समुद्राचं पाणी हे संपूर्णपणे एकदम अशुद्ध होऊन जातं. आपल्या समुद्राचं पाणी हे एकदम अशुद्ध होऊन जातं. पुढे बघूया. पहा बरे जमते का? समीर आणि सानिया हे दोघे वर्गामध्ये जगाच्या नकाशावर जलमार्ग दाखवण्याचा एक खेळ खेळत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ह्याद्वारे तुम्हाला थोडासा ह्याच्यामध्ये आपण जलमार्गावर पण आहोत, आपण शिकत पण आहोत आणि अर्थात आपण एक खेळ पण खेळत आहोत. तर या दोघांचे मार्ग एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जाणार आहे. एक मार्ग पूर्वेकडून, तर दुसरा मार्ग पश्चिमेकडून जाणार आहे. आणि मुंबई बंदरातून काही माल जलमार्गाने युनायटेड किंगडम मधील लंडन शहरात पाठवायचा आहे. आणि जगाच्या नकाशामध्ये असे किमान 2 जलमार्ग पेन्सिलीने दाखवायचे, की प्रत्येकाच्या मार्गावरती वाटेमध्ये कोणत्या कोणत्या देशांची कोणती बंदरे लागू शकतात ते नोंदवायचंय, अर्थात तुम्ही तुमच्या वहीमध्ये. त्याच्यानंतर समीरच्या मार्गावरील बंदर, सानियाच्या मार्गावरील बंदर. आता पुढचा एक प्रश्नच दिलाय, की जणू काय यापैकी कोणता मार्ग जवळचा वाटतो, सानियाचा की समीरचा? आणि समीरच्या मार्गाने आणि सानियाच्या मार्गाने जाताना कोणते कोणते महासागर हे पार पाडावे लागतात? त्याच्यानंतर पनामा आणि सुएझ हे काय आहेत? ते कशासाठी तयार केले? समीर आणि सानिया यांच्या मार्गात त्यांचा वापर झाला आहे का? त्याच्यानंतर तुम्ही आखलेल्या मार्गाशिवाय हा प्रवास आणखीन कोणत्या कोणत्या मार्गाने करता येईल ते तुम्हाला शोधायचंय. चला तर मग पुढे जाऊया. परत आपल्या 2 फिती आहात, की नेहमीच लक्षात ठेवायचंय, की पृथ्वीचा जास्त भाग हा पाण्याने व्यापलेला असून
त्यातलं बरंच पाणी हे खारं आहे आणि या खारट पाण्यामध्ये असलेल्या सजीव सृष्टीला मानवाच्या कृतीमुळं आणि प्रदूषणामुळं धोका होईल अशा कृती आपण टाळल्या पाहिजे. आता असा एक प्रश्न आहे, की तुम्ही काय कराल? तर तुमच्या स्वप्नात जर विविध सागरी जीवाले, पापलेट आला, त्याच्यानंतर देवमासा, कासव, तारामासा सगळे आले तुमच्या स्वप्नात आणि ते तुम्हाला सांगायला लागले, की तुम्ही मानव आम्हाला नीट का नाही जगू देत? तुमच्याकडे नको असलेला कचरा आणि रसायनं तुम्ही आमच्या घरात का टाकता? घरातली लहान बाळं त्यामुळं आजारी पडतात. काही जण दगावतात सुद्धा. आमच्या परिस्थितीचा विचार करा आणि सागरी प्रदूषण दूर करा. काय करा? सागरी प्रदूषण दूर करा. सांगा, तुम्ही काय कराल? आता आपला प्रश्नोत्तरांचा विभाग आपण काय शिकलो? समुद्र सानिध्य असलेला प्रदेश आणि खंडांतर्गत असलेला प्रदेश यांच्या हवामानामध्ये कोणता फरक असतो आणि का? आणि पॅसिफिक महासागराचा किनारा हा कोणत्या कोणत्या खंडालगत आहे? हे 2 प्रश्न तुम्ही व्यवस्थितरित्या आपल्या वहीमध्ये लिहा. चला तर आपण आपल्या पुढच्या विभागांमध्ये प्रवेश करूया.